आमच्या बागेचं एवढं नुकसान होईल याची पुसटशी देखील कल्पना मला नव्हती. त्यामुळे समोर जे दृश्य मला दिसलं, माझं बापरे काळीजच शुभम, सरकलं. हे काय झालं वादळामुळे? बापरे. पूर्ण उकटलं मुळा सकट. इथून नीट उतर. नमस्कार मंडळी, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, त्या दिवशी मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये कळवलं की कोकणामध्ये वादळ झालं आणि त्यामुळे खूप नुकसान झालं. आणि ही आमची बाग आहे, पण मला हे नव्हतं माहिती की या बागेतसुद्धा आमचं काही नुकसान झालेलं असेल. तर आता मी आले इकडे आमच्या बागेमध्ये. सुरुवातीलाच मी एंट्री केली तर पाहिलं हे भल्लं मोठं झाड उन्मळून पडलंय. तुम्ही पाहू शकता, पूर्ण मुळासकट निघालेले ते उन्मळून पडले झाड. हे आंब्याचं झाड आहे, पाहू शकता. आणि ते केवढं मोठं आहे. हे आमचा हौद आहे आणि नशीब ते हौदाचं असं खोपटं बांधलेलं आहे, त्याच्यावर नाही पडलं ते, तर ते खाली पडलं. पूर्ण मुळासकट आलं खाली. बापरे, खूप जुनं झाड आहे हे. 50 वर्षापेक्षा जास्त वय असेल या झाडाचं. आजोबांच्या काळातलं आहे हे झाड. पाहू शकता त्याचा बुंधा केवढा विशाल आहे. तुम्ही पाहू शकता या बुंध्याच्या समोर मी केवढी दिसतीये. केवढा त्याचा व्यास बघा, केवढा मोठा आहे. आपण त्या साईडला जाऊया. म्हणजे पूर्ण रस्ता बंद झालाय. तिथून ॲक्च्युली रस्ता होता. तुम्ही पाहू शकता इथे ते पडलंय. इथे जायला रस्ताच बंद झालाय पूर्ण. पूर्वी आमच्याप्रमाणे बऱ्याच लोकांचं नुकसान झालं यावर्षी. फक्त भाग्याची एकच गोष्ट की कोणतीही जीवितहानी नाही झाली. एवढं भलं मोठं झाड मुळासकट उन्मळून पडावं हे मोठंच आश्चर्य मानावं लागेल. तर हे झाड आहे, पूर्णच्या पूर्ण ते पडलं. हे झाड एकटंच नाही पडलं, तर त्याच्यासोबत जी झाडं होती अगदी त्याच्या लगत ती सुद्धा पडली. ये. आपण या साईडला आलोय झाडाच्या. आणि त्या झाडासोबत हे काय आहे? ही त्याच झाडाची फांदी आहे ना? फांदी आहे. दोन म्हणजे झाड एकत्र आले हा का? हा. नाही, तीन आहे बघ. अरे, हे पण पडलं त्याच्या सकट. हे बघ, त्याला जोडून हे इथे पण कुठलं तरी झाड आहे. हे कसलं झाड आहे? हे कुठलं तरी वेगळं झाड आहे, माडासारखंच आहे. हो माड्यासारखं. मला पण कुठलं झाड आहे बाबू? त्याची पानं बघू, सुरमाड सारखंच वाटतंय ते. मंडळी, हे झाड कोणतं होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पण त्याच्यामधून रस्ता काढून आली. ये लवकर. हा, बरोबर, ये. तर तुम्ही पाहू शकता खूप सारी झाडं पडली आहेत बागेतली. हे इथला पण माड पडलाय, हा बघा. काय, हा पण माड पडलेला आहे. अरे, या माडाचा कुठला आहे हा? हा इकडचा आहे वाटते. हा माड पडलाय. ते पण तिकडे नारळ पण आहे छोटे छोटे. काय इकडे काय तिकडनं तो असा पडला. कुठून पडला? हा माड. अरे हा, हा माड पडलाय. हे काय, तिकडनं असा पडला. तो वरून पडलाय. हा बघा, हा एक माड पडला. हा एक माड पडलाय. तो काय त्यांच्या कंपाऊंड मध्ये पडलाय. बापरे, मग होते काय ते बघ. हे बघ, ह्याला नारळ पण लागलेले, काय छोटे छोटे नारळ आहेत. हे बघ, हे काय छोटे छोटे नारळ आहेत, बाकीचे काढले असतील. अजून खूप काही नुकसान झालेलं आहे.
हे पण इथे उंडलचं झाड तुटलंय. झाडं वाढायला किती कालावधी लागतो, पण ती वादळामुळे एका क्षणार्धात उन्मळून पडली. मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आले, पण आमच्या बागेचं काय नुकसान झालंय मला माहितीच नाही. हे दाखवते अजून काय काय नुकसान झालंय. हे उंडल कडू तेल पडतं त्याच्यापासून, त्याचं झाड आहे. हे बघा, हे सुद्धा तुटलंय. उंडलचं कुठून पडलंय ते? कुठून पडलंय? हे बघ, हे पण उन्मळून पडलंय. झाड आहे ते पण उन्मळून पडलंय. तुम्ही पाहू शकता बघा, हे उंडल, हे बघा. हे उंडल. आणि पूर्वीच्या काळी याच्यापासून असं कडू तेल बनवतात. कडू तेल आता पण बनवतात. आणि ते तेल होड्यांना वगैरे लावण्यासाठी ते करतात, गंज येऊ नये म्हणून. बाकीचं आणि दिव्याना वगैरे पण पूर्वीच्या काळी कसं लाईट जेव्हा नव्हती ना, त्यावेळेला या तेलापासून, याच्यापासून जे तेल, कडू तेल, तर ते तेल समईमध्ये वगैरे वापरायचे मी पाहिलेलं आहे. तर हे फळ आहे ना, तुम्हाला मी सुकलेलं पण दाखवते आतमध्ये कसं असतं. दगडाने फोडायला पाहिजे. शिवमा टाकला. उतर. स्पायडरमॅन आहे. हा, हे बघ. नाही, गर नाही याच्यामध्ये ना, तसा सफेद गर असतो. हा, याच्यात मिळाला, पण तो ह्याचा गर नाहीये. हे काय मिळालं ना, हा गर. तर हेच ते फळ आहे. हे छोटं आहे. मगाशी मी जे तोडलं ते मोठं होतं. 2 तोडले. हम्म. लाल मंग्या इथे तुम्ही पाहू शकता पोपळी पण पडलेत. ही पोपळ कुठे आहे? ही बघा, ही पोपळ. येऊ का शूटिंग घेऊन? नाही काय पोपळ. पोपळी किती पडले? 2 आहे तिकडे. ही एक आहे आणि तिथे ती खाली आहे त्या साईडला. आणि हा माड पण दिसतो इकडे पडलेला. नाही, माड वेगळा आहे आणि पोपळ पण दिसतेय. अरे बापरे, अब हा पण माड आहे तो पडलेला. काय? आणि तोच माड इकडे तुटून पडलाय. हा, काढ ना. हा, बापरे, हा पण माड तुटून पडला. अगं किती पडले माड, बापरे. तो बघा तिकडे, त्याचा हे दिसतो ना शेंडा. आणि या इथे 2 पोपळी. अगं ही कुठली पोपळ आहे? ही पण तुटली आहे. ही बघ. ही काय? ही काय इकडून तुटली. ही इकडून तुटली, ही इकडे तुटली, ही पण तुटली आहे. अरे बापरे, एवढं नुकसान. इकडे काय एवढं झालं? नाही, पण इकडे काय एवढं नुकसान झालं? तिथे पण एक झाड पडलंय. माडच आहे तो पण माडच आहे पडलेला. बापरे, जाऊन येऊ. पणच बघ. खूप आहे वाटतं. पूर्ण बाग उद्ध्वस्त झालीये. काहीच नाही राहिलंय. मग बापरे, इकडे जास्त झालं. पण इकडे कोणी असतं तर बापरे, लागलं असतं त्या दिवशी बागेत असतो तर. नशीब कोण नव्हतं इकडे. बगळे भाऊ बा आले तिकडे. तो किडे खायला आलाय. हे बघा, त्या दिवशी पाणी लावत होती
आणि नशीब पाणी लावून घरी गेली, नाहीतर हे असं वादळ झालं, ती अशी झाडं की पूर्ण बागच उद्ध्वस्त झाली, म्हणजे जीव पण गेला असता. बापरे, राहिली नसती. हो ना, तेव्हा तुमचं मग प्रचंड वारा होता. त्या बागेमध्ये पूर्ण बाग उजाड पडली. हा, बागेमध्ये काहीच नाही शिल्लक राहिलं. हे एकूण किती झाडं पडली? तरी पण 8-10 झाडं पडली. 8-10 झाडं पडली. चला मुलांनो, घरी. कुठून जाऊया तोच प्रश्न आहे, कारण या झाडाने एवढं विशाल भलं मोठं झाड आहे, त्या झाडाने पूर्ण मार्गच बंद करून टाकला. इथून जाऊया का? हां, पूर्वी तिच्या गळ्यात घालू मला. आंबा बघा, आंबा उचल. खराब आहे. चांगलं आहे, तुला सगळं खराबच दिसतं. हात खराब आहे. तो त्याला उचलायचा आळस. तिकडे कुठे? तिथे पण झाड पडले बघ. तिथून कुठे ग? पडलं कुठे? हवेत येते. पडले. चलो, इथे आलो. उल्लू येत तर. हे कुठलं झाड आहे पडलेलं? हे सगळ्या फांद्या जोडल्यात. हे काय बाई, इकडे पण, इकडे पण पडले झाड. हे काय, हे पण झाड पडलंय. हे बघ, इथे पण बघ. हे बघ, हा झाडाचा शेंडा माडाचा. बेबी कोकोनट. तर काहीच नाही उपयोग त्याचा, त्याच्यामध्ये काहीच नाही आता. हे झाड मात्र मी पुन्हा पुन्हा बघते. बापरे, खूप डेंजर. काय चला, तू विचार कर, त्यावेळेला जर झाडाच्या इथून कोणी असतं तर काय झालं असतं? मेला असतं. मग ते आग दूर काय येतं? आग लावली का? मंडळी, तुम्ही पण सांगा की तुम्ही पण कुठल्या विभागात राहता आणि तुमच्या इथे पण असं नुकसान झालंय का? तर खूप मला फील झालं बघून, कारण लहानपणापासून मी या बागेमध्ये फिरते, पण एका वादळामुळे पूर्ण बागेची वाताहत लागली. पूर्ण खूप नुकसान झालं. तर खूप वाईट वाटतंय, कारण लहानपणापासून मी बघत आले ना ही झाडं. तर आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.